स्वतः भाजप सुद्धा मागत होती. मग आज करोडो जनता जर राजीनामा मागते तर का राजीनामा घेत नाही? याचा अर्थ यांच्या घोटाळ्यामध्ये पेपर लीक मध्ये सरळ सरळ आत्ताचा सरकारचा हात आहे. चाल अशी राहणार है कि हमें राजीनामा घेतल्याशिवाय माघार घेणार नहीं. मैं इधर अकेला रहा हूँ कि जो नीट पेपर लीक हुआ है उन जो एजुकेशन मिनिस्टर उनका रिजिग्नेशन चाहिए. अंदर के सिस्टम के ही लोग थे. बरोबर बरोबर. ऐसा एक्सक्यूज देके हम लोग का डिफेंस सीक्रेट्स कुछ भी सीक्रेट्स लीक हो जाएगा तो चले. कॉक्रोच युग मध्ये लीक म्हणजे 20 कोटी बेरोजगारांना आज 30-40 कोटी बेरोजगार आहेत त्यांना आज कॉक्रोच उपमध्ये देणं म्हणजे या आपलं किती अपमान आहे मोठा. त्या कॉक्रोच नावाने अभिजित तेच साधून आमचे अभिजित दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टी काढली. त्याला करोडो फॉलोअर मिळाले आणि त्याच्यातून हा उद्रेक झाला. आणि त्यांचा सिंपल प्रश्न आहे, पेपर लीक झाल्यामुळे धर्मेंद्र प्रधानने राजीनामा द्यावा. आम्हाला सांगा भाजप सरकारला राजीनामा घ्यायला काय हरकत आहे? जर पूर्वी आज आता हा प्रवास करत एका मोठ्या कोणतरी उच्च व्यक्तीने सुरू केला होता. त्याने आपल्याला झुरळ म्हटलं होतं. ही सुरुवात तर झाली, पण आता पुढे काय? याला काय नेमकं पुढे वाटचाल राहणार आहे? काय असणार वाटचाल अशी राहणार आहे की आम्ही राजीनामा घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. आणि आज तुम्ही पुण्यातली जनता बघितले, जो प्रतिसाद ह्या मोर्चाला दिला आहे तो अप्रतिम होता. लोकांनी किती नावं दिले होते. आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांनी सुद्धा आम्हाला डिचवलं होतं. पण मुख्यमंत्री साहेबांना सांगतो की आम्ही तुम्हाला खूप रिस्पेक्ट करतो, तशीच रिस्पेक्ट आम्हाला तुमच्याकडून पण अपेक्षित आहे. पण ती जी भेटत नाहीये त्याच्यासाठी आम्ही तुमच्याकडे एक निषेध मांडतो. हेच मी त्यांना एक संदेश देतो. आता आंदोलन करणं किंवा त्यातून व्यक्त होणं आपला अधिकार आहे. आपण अधिकार व्यक्त करतोय, पण काही लोक याला नावं ठेवतायत, काही लोक याच्या विरोधात बोलतात. आज इथे सुद्धा अशी काही लोक पोचली होती. त्यांना काय संदेश द्याल? बघा, ते काय आता जळणाऱ्यांनी जळत राहावं आणि पेटणाऱ्यांनी पेटत राहावं असं ती म्हण आहे. त्यानुसार बघ काय असतं, चांगल्या रस्त्याला गतिरोधक हे असतात, त्याप्रमाणे हे जे दिवसणारे आहेत ना हे असतीलच. त्याच्यामुळे त्यांना घाबरण्याचं काही कारण नाही. आपलं काम आपण करत राहायचं. मी सर्व महाराष्ट्रातील देशातील काक्रोजांना हेच सांगेल की आपण आपलं काम करायचं आणि चालत राहायचं. आपला मार्ग हा शिक्षणाचा आहे, चांगला आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालत आहोत आपण. गांधीजींचा मार्ग आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत. म्हणून इथे आपल्याला कोणीही इथल्या कोणत्याही तरुणाने डगमगायचं नाही आणि कोणालाच घाबरायचं नाही. बरोबर आहे. आणि आता इथे शांतता झाली, सगळीकडे शांतता होती. 20 तारखेला पण आंदोलन आहे. जर समजा कुणावर काही कारवाई झाली किंवा काय झालं तर पाठीशी उभं राहायला सगळे येणार का असं वाटतं का? नक्की नक्की. कोणावर काही होत असेल तर हा जो युवा तो युवा चुकलेला नसेल तर आणि चुकलेला असेल तर आम्ही त्या युवाचा निषेध करणार, तिथेच व्यक्त करणार. तिथेच निषेध व्यक्त करणार आणि तिथेच पोलिसांकडे आम्ही त्याला सोडून येऊ. सीजेपीने आज देशभर म्हणजे देशभर काय जगभर सीजेपी विचारलं तर कोणी पूर्ण उच्चार सांगेल किंवा त्याचं नाव घेईल. जेवढे म्हणजे एक लोक अप्रोच करतायत, कसं आहे, जेवढी लोक चांगली असतात तेवढी लोक वाईटही असतात. जेवढी लोक समर्थनार्थ असतात तेवढी विरोधातही असतात. पण जी समर्थनार्थ आहेत ते आज इथे कुठलाच मर्सिडीज बेंज मधून किंवा बीएमडब्ल्यू होऊन आलेला पोरगा नव्हता. जो होता तो चालत आलेला होता, रेल्वेने आलेला होता, जे काही ना काही प्रवास करून आलेला होता, लांबून आलेला होता. त्याची प्रत्येकाची एकच हे होती किंवा मागणी होती की मला न्याय मिळाला पाहिजे, माझ्याकडून सुरुवात झाली तर पुढे काहीतरी होईल. याबद्दल म्हणजे ही तुम्ही जी भविष्य घडवणारी लोक आहेत, तुम्ही म्हणजे भविष्यातलं जे सांगतायत ते जे त्याबद्दल अजून काय काय सांगाल की कुठली सिस्टम बदलली पाहिजे, सिस्टमवर कोण बदललं पाहिजे किंवा तुमची मुख्य मागणी काय? मी सांगतो याचं उत्तर. जसं तुम्ही बोलले ना आधीच, त्याच्यावर मी बोलतो की आधी समजायला पाहिजे तुम्ही की कॉक्रोच जनता पार्टी का बनली. ठीक आहे, मी क्लॅरिफिकेशन देतो. खूप लोकांना आता माहिती पण नाहीये की कॉक्रोच जनता पार्टी काय आणि ती का आंदोलन करते. मी एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगेल. ठीक आहे, जे एक एक्झाम्पल देतो. आपण अर्थवर राहतो आणि अर्थच्या मध्ये ना खूप सारा लावा आहे. ठीक आहे, तर लावा कुठून तरी म्हणजे तो एक रस्ता बघत असतो की मी कुठून बाहेर निघू. पण जेव्हा त्याला रस्ता भेटत नाही ना तर तो एक होल बघतो ते लावा बाहेर काढण्यासाठी, आणि मग तो कधी ज्वालामुखी बनतो हे कळत नाही लोकांना. तर सेम सिच्युएशन ही आजची गव्हर्नमेंटची आणि स्टुडंटची आहे. 2024 ला पण झालंय पेपर लीक,
2026 ला पण पेपर लीक झालं आणि आज सकाळ सकाळी मी न्यूज बघितली एनसीआरटीची, तर पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपल्या गव्हर्नमेंटची. जसं ज्वालामुखी फुटतो ना तसंच आपण इथं फुटतोय. जे आपले स्टुडंट आहेत ते कधीपासून बोलतायत पेपर लीक कधीपासून सुरू आहे, पण त्यांची जी मागणी आहे ते पूर्ण होत नाहीये. म्हणून कोणीही यांचं ऐकत नाहीये, म्हणून कॉक्रोच जनता पार्टीचा निर्माण झालंय. आता अभिजित काय करणार किती करणार कोणाला नाही माहिती, पण त्याच्याकडून अपेक्षा आहेत लोकांना. तो फ्युचर मध्ये काय करणार नाही माहिती, पण आता जर तो लोकांसाठी फेस बनला आहे तर लोक येतील, लोक जुडतील. आणि कॉक्रोच जनता पार्टीची मागणी हीच आहे की जे आपल्यावर अत्याचार झालेत, स्टुडंटनी जे आत्महत्या केलेत, त्याच्या रिस्पॉन्स मध्ये धर्मेंद्र यांनी रिझाग्नेशन द्यायला पाहिजे. कोणीतरी जबाबदारी नैतिकता धरून जबाबदारी घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. हो 100%. त्या नैतिकता जबाबदारी घेतील नाही घेतील ते अजून त्यावर काही उत्तर देत नाहीयेत. पण कुठेतरी थंड वातावरण चाललंय असं वाटतं. वातावरण तर गरमच आहे. ते प्रिटेंड करताय की वातावरण थंड आहे, कारण की ते दाखवत नाही. छत्रपती शिवरायांनी ज्यावेळी स्वराज्याची स्थापना केली, शपथ घेतलेली होती, त्यावेळी मोजकेच मावळे त्यांच्या सोबत होते. बरोबर. आणि ऑटोमॅटिक हळूहळू एक एक मावळा झुडत गेला. त्या उद्देशानं ह्यो आपला पाया आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या देशातील शेकडो युवक एकत्र येऊन या सीजीपीच्या मार्फत एक मोठं आंदोलन आणि आवाज उठवेल. बरोबर. तुझ्यासाठी खास प्रश्न व्हावा. आपण आता सत्ताधाऱ्यांवर आपण सध्या बोलतोय. सत्ताधारी आहेत, विरोधात आहेत. आपणही कार्यकर्ते होतो, सत्ताधाऱ्यांचेही होतो, आता विरोधाच्यांचेही होतो. पण आता काहीतरी एक चांगला मार्ग आपण निवडलेला आहे. एवढी मोठी गर्दी आपल्या समर्थनार्थ पुढे येते. एवढी मोठी गर्दी आपल्या समर्थनार्थ पुढे येते. काहीतरी चांगला निर्णय म्हणून एवढी लोक मागे उभे राहत आहेत. बरोबर. तर यातून म्हणजे एक चांगलाच निर्णय घेतलाय, पण यातून असं वाटत नाही का की सत्ताधाऱ्यांवर आपण बोलतो ते काही बोलायलाच तयार नाही, पण जो सक्षम विरोधक या भारताला या महाराष्ट्राला हवा होता तो कुठेतरी कमी पडतोय. बघ, पहिली गोष्ट तर हा जो विरोधक असतो ना हा स्ट्रॉंगच असतो, परंतु जर बघितलं तर ह्या देशाची जी मीडिया आहे ना, जो चौथा खंबा, लोकशाहीचा जो चौथा खंबा आहे तो आज विकला गेलेला आहे. आज जर तू बघितलं इथे कष्टकरी शेतकरी गरीबाचा मजुराचा हा तरुण इथं आलेला होता. तो तरुण ह्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या शिक्षणाचं माहेरघर ज्याला पुण्याला म्हणता, त्या पुण्यामध्ये शिकण्यासाठी आलेला महाराष्ट्रातला तरुण होता. आणि तो शेतकऱ्याचा मुलगा आहे, खरा म्हणजे गरीबाचा मजुराचा आहे. त्याचा बाप एक एक घामाचा पैसा जमा करून त्या मुलाला विद्यार्थ्याला इथे शिकण्यासाठी पैसा पाठवतो, आणि तो विद्यार्थी इथे होता. त्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या हक्काची ही गोष्ट आहे. जिथे अन्याय होतोय तिथे आपण बंड पुकारायचा. नुसतं सत्ताधाऱ्यांचे पाय चाटून त्याचे चपला उचलून त्याच्या सत्र्यांच्या उचलून चालत नाही. अशा पैशाला, अशा फुटेजला, अशा प्रसिद्धीला मी लात मारतो. तुला माहिती आहे इतिहास काय आहे, परंतु अशा गोष्टींना मी लात मारतो का ते इथे तरुणांचा प्रश्न आहे. तरुणांच्या इतिहासासोबत खेळल्या जात आहे, त्यांच्या फ्युचर सोबत खेळल्या जात आहे. जर असं होत असेल तर निश्चितपणे मी अशा सगळ्या गोष्टीला राजाच्या राजमहालाला लात मारून मी माझ्या झोपडीमध्ये येईल आणि तरुणांसोबत उभा राहील. ग्रेट पर्सन आहे तू, त्याबद्दल वाट नाही. पण एक बाबासाहेबांनीच आपल्याला सांगितलेलं आहे की शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. ही कुठेतरी जुळवाजुळव त्याची वाटते का सगळ्यांनाच? तुम्हाला काय वाटतं? नक्कीच आहे जुळवाजुळव. बघ, बाबासाहेब हे एका कोण्या समाजाचे नाहीत पहिली गोष्ट, परंतु ह्या देशामध्ये काय झालेलं आहे, बाबासाहेब त्या समाजाचे, छत्रपती शिवाजी महाराज त्या समाजाचे, पेरियार त्या समाजाचे. पहिली गोष्ट आपण हा विचारच काढून टाकला पाहिजे. आजची जी ही तरुणाई जी आहे यांनी विचार करायला पाहिजे की हे जे फुले शाहू आंबेडकर महान थोर आहेत हे कोणा एका समाजासाठी नाही, परंतु इथल्या जे राजकारणी आहेत त्या राजकारण्यांनी यांना जाती जातीमध्ये वाटले का, तर यांना यांचं राजकारणाची पोळी भाजण्यासाठी यांनी हे केलेलं आहे. त्यामुळे आजचा जो तरुण आहे हा कुठेतरी भरकटलेला होता, परंतु आजच्या कॉक्रोच पार्टीच्या निमित्ताने एक चळवळ होती, एक सोशल मीडियाची चळवळ होती, आणि त्या निमित्ताने कुठेतरी एकत्र येतो. आणि मागचा तू प्रश्न जो विचारला की इथली जे विरोधक आहेत, जे विरोधी बाकावर बसलेले जे आहेत सत्तेदारांच्या, ते कुठेतरी कमी पडतात, परंतु कमी पडत नाही, त्यांना दाखवल्या जात नाहीये. परंतु आज कुठेतरी इथली जी जनतेतला जो तरुण आहे हा जागा झालेला आहे आणि हा बंड पुकारल्याशिवाय राहणार नाही. मग ते जेलामध्ये जाणं असो का मग ते कुठे काळ्या पाण्याची शिक्षा तर नाही, परंतु ती जरी मिळाली तरुणांना तरी ती काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी इथला तरुण हा तयार आहे. तू बोलला विरोधक कमी पडत नाही. यांचा बोलण्यावर मी एक बोलू शकतो की जे ते म्हणतायत ना जेल बद्दल, तर मी त्यांना एक सांगू इच्छितो की आपली भारताची जेल साधी भोळी जेल नाहीये. ठीक आहे, आपली भारताची जेल एकदम क्वालिटीची जेल आहे. कसं काय, अमेरिकेत म्हणजे जे फॉरेन देश आहेत
जे बाहेरचे देश आहेत ना त्यांना काय ते जेलमध्ये कोणाला टाकतात, क्रिमिनल असेल, चोरी करणारा असेल, रेपिस्ट असेल. भारतात तसं नाही होत. भारतात एकदम क्वालिटीच्या लोकांना आतमध्ये टाकलं जातं नाही का. चालूचे सीएम जर असले तर त्यांना पॉलिटिक्सचा खेळ खेळून त्यांना टाकून द्यायचं. जे आपल्याला फ्री मध्ये ऑनलाईन शिकवतात खान सर त्यांना टाकून द्यायचं. त्यांनी आपले वांगचुक सरांना पण टाकलेलं. तर आपला जो भारताचा जेल आहे ना ते काही साधा सुद्धा नाहीये. त्याच्या तिकडे पर्यंत पोहोचण्यासाठी ना 1 डिग्री लागते, 1 नाही 4-5 डिग्र्या लागतात, उच्च शिक्षित लागतं. तेव्हा जाऊन तुम्ही तेव्हा जेलमध्ये पोहोचू शकता. चांगल्या कुठल्या तरी मला वाटतं लायक आहेत हे तरुण, जे एज्युकेटेड डिग्रीवाले जे तरुण येत हे जेलमध्ये जाण्याच्या लायक आहेत त्यांच्या मते. ते इतक्या पॉलिटिक्स मध्ये आहेत, ते इतक्या वरच्या दर्जावर गेले तर आता त्यांना पण सन्मान करायला पाहिजे ना. पण त्यांना पण जेलमध्ये पाठवायला पाहिजे. मुद्दा असा झालाय की शिकलेले जे युवा आहेत त्यांच्यासाठी जेल एक डिग्री झालेली आहे. अभिजित सरांनी मगाशी सांगितलेलं आहे की इथले सगळे जगलेले युवक आणि मीही जेलमध्ये जायला तयार आहे, पण शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतल्यानंतर. अजून एक सांगेल की जेलमध्ये जाण्याची गोष्ट असेल ती प्रोटेस्ट वरनं चालू झाली आहे, बरोबर. जर प्रोटेस्ट करणं अन्याय असेल, ठीक आहे, जर प्रोटेस्ट करणं चुकीचं असेल आणि प्रोटेस्ट करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार असतील ना तर एक लिहून ठेवा की आजच्या नंतर ना हिंदुस्थानमध्ये, भारतामध्ये ना जेल कमी पडणार आहे. ठीक आहे, कोणाला टाकणार हे प्रश्न आहे. कहाँ से आए हो? भाई मैं दिल्ली से आया हूँ. दिल्ली से आए हो? दिल्ली से पुणे तक ट्रैवल करके आए हो सिर्फ प्रोटेस्ट के लिए? आवाज बसलाय त्याचा. यहीं से, क्योंकि जगह हूँ ना, कल 28-30 घंटे हो गए प्रॉपर चलते हुए. अब डायरेक्ट 30 तास जागलेला माणूस येतो. सोपं नसतं. तरी बघा सोपं नसतं. कुठलाही राजकीय पक्ष नाही, कुठलंही पद नाही, कुठली अपेक्षा नाही. फक्त विद्यार्थ्यांसाठी, तरुणांच्या हितासाठी, ज्यांना कॉकरोच म्हटलं होतं त्या कॉकरोचांसाठी कारण आया हूँ मैं. हाँ, यही नहीं, मेरा पेज भी अगर चेक करोगे तो B2 सब सीजेपी B2 के नाम से है. तो सीजेपी B2 नावाच्या भावासाठी पेज आहे, तिथं त्याने सगळे बाजू मांडलेली आहे. क्या कहोगे आप अभी ये सिस्टम को, ये प्रशासन को, ये राज्य करते को? मैं तो बस यही कहना चाहूंगा. बाकी जो हमारे लोग थे उन लोगों ने तो कहा ही है. मैं भी उनसे एक रिक्वेस्ट, एक विनम्र निवेदन उनसे करना चाहता हूँ कि इन युवाओं को, इस गांव में, हम कहाँ से कहाँ आए हैं, कब तक मुझे आप दौड़ाना चाहते हो? पेपर तो लीक कर ही दिया आपने, बर्बाद तो हम आए, अब यहाँ तक धरना भी देने आ रहे हैं, तो कम से कम शर्म तो आनी चाहिए. अगर पद नहीं छोड़ रहे तो दिल्ली वो चीज छोड़िए आप. ये चीज अच्छी नहीं होती. जी, दिल्ली से आए हो आप? जी. कितना टाइम ट्रैवल किया होगा? मैं तो अभी पिछले हफ्ते का रूटीन कुछ इस प्रकार था. मैं दिल्ली में प्रदर्शन था. मैं मुंबई में रहता हूँ. दिल्ली गया, दिल्ली से वापस आया, 3 दिन वहां पे रुका. आज सुबह ही मैं इधर आया हूँ डायरेक्ट. और टिकट ये सब नहीं था, बट समवेयर होता इधर की कुछ करना है तो ऐसे ही मैं आ गया. खुद के खर्च से आए हो? ये सीजेपी को कोई फंड नहीं देता है? नहीं, सीजेपी को कोई फंड नहीं देता. कोई फंड लेता भी नहीं है सीजेपी. अरे जो लोग ये लगाते हैं कि सीजेपी से फंडिंग आती है, पाकिस्तान से फंडिंग आती है, भाई अपनी बातें मत बताओ. तुम दूसरे पे जो थोप रहे हो ये बातें, तुम अपनी बातें बता रहे हो. सीजेपी को कुछ फंड नहीं आ रहा है. ये वो लोग हैं जो छात्र हैं, देश के लिए खड़े हैं और मरते दम तक खड़े रहेंगे. तुम्हारी हैसियत नहीं है कि तुम मरते दम तक देश के लिए खड़े रहो. तुम जियोगे तो सिर्फ अपनी सत्ता के लिए जियोगे तो अपनी कुर्सी के लिए जियोगे और कुछ नहीं कर पाओगे तुम. अगर ऐसे नेता मेरे भारत में है तो मैं उस नेता के खिलाफ हमेशा खड़ा रहूंगा, चाहे वो कोई हो, चाहे कांग्रेस हो, चाहे भाजपा को हो. और वो बोले थे अच्छे दिन लाएंगे, अभी अच्छे दिन आए ही नहीं है. कब से बोल रहे हैं अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आए, कहाँ अच्छे दिन आए? पेट्रोल का भाव बढ़ गया, सोने का भाव बढ़ गया, अनएम्प्लॉयमेंट बढ़ गया, लेकिन उन्होंने सब बढ़ गया. उन्होंने आधी अधूरी बात बोली कि अच्छे दिन आएंगे. वो ये लगाना भूल गए हमारे यानी भाजपा वालों के अच्छे दिन आएंगे, लोगों के लिए नहीं. अभी धर्मेंद्र प्रधान जी क्या कर रहे हैं? अब आरती कर रहे हैं वहाँ पे. अभी उन्होंने जी इस मुद्दे पे बात करी है क्या? कोई उनका प्रतिसाद आया है क्या इसके ऊपर? उन्होंने कुछ बोला ही नहीं ना. इसके ऊपर बोलना चाहिए ना. युवा को आप इतना ये नहीं समझ सकते ना, कमजोर. हाँ, समझो नहीं समझ सकते. मैं तो इतना धर्मेंद्र प्रधान आपके बच्चे कहाँ पढ़े, सही. ये वो बताइए. तो महादेश में कहाँ पढ़ रहे हैं? बाहर पढ़ रहे हैं ना. इज द क्वेश्चन. आपकी हिम्मत है, आप इस्तीफा मत दीजिए. हाँ. मैं कबूल करूंगा, आप उस सीट पे बैठिए और जो करना आप करिए, लेकिन अपने बच्चों को वापस बुला के आप सरकारी संस्थानों में पढ़ाइए
इस्तीफा तो देना ही पड़ेगा। Of course देना पड़ेगा। इस्तीफा बोले इस्तीफा ना दो, पर इस्तीफा उनको देना ही पड़ेगा और उनको बाहर जाना ही पड़ेगा। स्वतःचा पैसा खर्च करून इथे आलेला प्रत्येक तरुण हा स्वतःच्या खिशाला कात्री लावून येतोय. माझी ही गोष्ट घेतली तर माझ्याकडचे तिकीट दाखवतो मी तुम्हाला की दिल्लीचा प्रवास, पुण्याचा प्रवास मी स्वतः करतो, स्वतःच्या पैशाने करतो. नाही भविष्य असं आहे की शिक्षण हे कुठल्याही कंट्रीचं डेव्हलप होत असताना किंवा डेव्हलप झाल्यावर सुद्धा शिक्षण हे फार बेसिक असतं आणि फक्त असेंब्ली ऑफ आयडियाज असणे एखाद्या व्यक्तीला ते शिक्षण नाहीये. तर शिक्षण हे इथिकल पण असलं पाहिजे. ते विजडम क्रिएट करतात म्हणजे ते थॉट प्रोसेस डेव्हलप होते आपली ते क्रिएट करतात. फक्त मिनिस्टरला रिझाईन देऊन ह्या गोष्टी फार काही बदलणार नाहीयेत राईट. म्हणजे हे तर शॉर्ट टर्म मध्ये ठीक आहे की आपण बदललं पाहिजे, पण काय गॅरंटी की येणारा नवीन मिनिस्टर पण तसा नाही वागणार. सो इथे म्हणजे बेसिक ज्या गोष्टी आहेत ना की एखादा मिनिस्टर चूज होत असताना काय क्रायटेरिया असले पाहिजेत. बेसिकली हे एज्युकेशन सिस्टीम मधलं जे रिव्होल्युशन आहे ते फार महत्वाचं असणार आहे. म्हणजे हे आपण जे स्टार्ट केले फक्त धर्मेंद्र प्रधानापुरती मर्यादित नाहीये. हे ओव्हरऑल आपल्याला पूर्ण भारताची एज्युकेशन सिस्टीमच बदलायची आहे राईट. म्हणजे प्रायव्हेटायझेशन असेल जे होत आहे आता, प्रायव्हेटायझेशन मध्ये चांगले चांगले शिक्षक तिथे जातात चांगल्या पैशासाठी राईट. गव्हर्नमेंट मध्ये लोकांना फार काही इच्छा होत नाही आणि गव्हर्नमेंट मध्ये पण बरंच करप्शन चालतं आता पण. सो बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या बदलल्या गेल्या पाहिजे. पॉलिटिशियन कसा असावा तर शिकल्यापेक्षा तो जास्त इथिकल असावा, इथिकल असावा, वैचारिक असावा, लोकांचं त्याची जाणीव असणार. बरोबर. म्हणजे आता युपीएससी मध्ये पण सगळे सब्जेक्ट असतात, त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचा मला सब्जेक्ट वाटतो तो इथिक्स आहे. म्हणजे अधिकारी होणं त्यापेक्षा तो किती इथिकल वागत आहे त्याच्या आयुष्यात प्रत्येकच जण, फक्त एज्युकेशन म्हणून ते मिनिस्टर म्हणूनच नाही पण आपण किती लॉजिकल आणि इथिकल प्रश्न विचारतो किंवा डेली लाईफ मध्ये ते इम्प्लिमेंट करतो. सुरुवात इथूनच होते ना, आपल्या विचारापासूनच सुरुवात होते. फार बदलायचं असं तो बदल आपल्याला जरी टॉप दिसला तरी तो आपल्यापासून सुरू होत असतो. मला असं वाटतं की प्रत्येकानेच तो थोडा जरी बदल आपल्यात करून घेतला ना तरी एक चांगला समाज निर्माण होईल. त्या समाजामधनं हळूहळू सिस्टीम चांगली होईल आणि त्या सिस्टीम मधून मग देश चांगला निर्माण होईल आणि चांगले सिटीजन आपण क्रिएट होऊ. मी सांगतो ऐक ना माझं युथ आणि फ्युचर बद्दल जे तुम्ही प्रश्न विचारला ना त्याच्यावर मी हे सांगेल की तुम्ही प्रोटेस्ट मध्ये बघितलं असेल की खूप सारे लोकांनी संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोज वगैरे आणले होते. आता तुम्ही एक समजू शकता तुम्ही की प्रोटेस्ट मध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानचा फोटो दाखवला जातो त्याचा मागचं रिझन काय. ह्या लोकांनी, ह्या क्रांतिकारी लोकांनी आपल्या फ्युचरसाठी, आपल्या युथ साठी रक्ताचा पाणी केलं हो. आणि आज येऊन आपले जे सरकार जे आता चालवतायत ते सगळं सत्यानाश करतायत, सगळं तोडफोड करतायत. ज्या युथ साठी, ज्याच्या फ्युचर साठी लोकांनी रक्ताचं पाणी केलं, बाबासाहेब आंबेडकर असो की ज्योतिबा असो, सगळ्यांनी किती काय काय केलं सगळ्यांना माहिती ह्या युथ साठी ना. पण आजचे जे राजकारण करणारे लोक आहेत ते तर सगळं नष्ट करायला चाललेत. आणि एका साईडने ते म्हणतात की आम्ही या विचाराचे, त्या विचाराचे, आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारावर चालतो. शिवाजी महाराज काय बोललेले की धर्मामध्ये वाटे पाडा, स्टुडंट्स वगैरे त्यांचा फोडी पाडा, सर्व धर्म समभाव हाच त्यांचा विचार होता. तेच त्यांचा विचार होता ना. मग एकतर तुम्ही हिंदू नाहीये, नाहीतर मग तुम्ही हिंदू प्रिटेंड करून तुम्ही त्यांना मानत नाहीये. बरोबर. आणि पॉलिटिक्स जिथपर्यंत आहे ते सगळं पैशांचा खेळ आहे. सगळ्यांना माहितीये की मी काहीतरी क्राईम केलेला असेल ते ह्यांना माहिती असेल म्हणून ते मला रिझाईन साठी बोलू नाही शकत कारण की त्यांचे कारण मला माहिती आहे. सगळे एकजूट आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, शिक्षण व रोजगाराच्या भविष्यासाठी मी पिंपरी चिंचवडकर, कॉक्रोच जनता पार्टी. काय तुमचं म्हणजे काय मांडायचंय सांगा बरं. आम्हाला फक्त एवढं आहे का ते देशाची सिस्टीम बिघडलेली आहे आणि हम करोशो कायदा. आताचं सरकार काय करतोय की त्यांनी एक हुकुमशाही आणलेली इथं. ते हुकुमशाही मधलाच हा एक पेपर लीकचं प्रकरण आहे आणि पेपर लीक मुळे आज 42 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामध्ये 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि एवढा असून सुद्धा आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने कॉक्रोच योग मारली. म्हणजे 20 कोटी बेरोजगारांना
आज 30-40 कोटी बेरोजगार आहेत, त्यांना आज कॉक्रोच उपमा देणं म्हणजे या आपलं किती अपमान आहे मोठा. आणि त्या कॉक्रोच नावाने तेच साधून आमचे ते अभिजित दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टी काढली, त्याला करोडो फॉलोअर मिळाले आणि त्याच्यातून हा उद्रेक झाला. आणि त्यांचा सिंपल प्रश्न आहे, पेपर लीक झाल्यामुळं धर्मेंद्र प्रधानने राजीनामा द्यावा. आम्हाला सांगा, भाजप सरकारला राजीनामा घ्यायला काय हरकत आहे? जर पूर्वीच्या सरकारमध्ये दोषी जर मंत्री असेल तर त्याचा आपण राजीनामा स्वतः भाजप सुद्धा मागत होती. मग आज करोडो जनता जर राजीनामा मागते तर का राजीनामा घेत नाही? याचा अर्थ यांच्या घोटाळ्यामध्ये पेपर लीक मध्ये सरळ सरळ आत्ताचा सरकारचा हात आहे असं दिसून येते. आणि याच्या विरुद्ध म्हणून ही कॉक्रोच जनता पार्टी आणि जवळजवळ देशामध्ये 30-40 कोटी जनता यांना सपोर्टर मिळाली आणि त्याचा हा उद्रेक झालाय. आणि उद्या भविष्यात राजीनामा घेतल्याशिवाय धर्मेंद्र प्रधानचा राहणार नाही. आणि एवढं करून जरी ज्यावेळेस रस्त्यावर उतरतील त्यावेळेस मात्र धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा बाजूला राहील. केंद्रीय मंत्रिमंडळ कोसळत स्वतः पंतप्रधानांना देश पळून जावा लागन याचं गांभीर्य भाजप सरकारने घ्यावा आणि आजच्या आज किंवा या 2-4 दिवसात 20 तारखेच्या आत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा. आणि या भारतामध्ये जे तुम्ही आता पेपर लीक प्रकरण घोटाळे जे आहेत त्याच्यावरती कुठेतरी पायबंद घाला. जनतेला तुम्ही काहीतरी पारदर्शक कारभार द्या आणि कायदा सुव्यवस्था सरळ करा. सिस्टम सुधारली पाहिजे, याची कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. नैतिकता आहे ना ती. आणि भाजप सरकारच जो सरकार आहे त्यांनी जबाबदारी घ्यावा. जनता कोणाला प्रश्न विचारणार? ज्याला निवडून दिले त्यालाच जनता प्रश्न विचारणार. आणि त्या जनतेचा नागरिक म्हणून असे करोडो जनता रस्त्यावर आलेली आणि त्याला तुम्ही देशद्रोही उपमा दिलं कसं व्हायचं? तुमचं वय काय? माझं 45. 45 वय. तुम्ही बी एखाद्या पक्षाचे भूतकाळात कार्यकर्ते असाल. मी स्वतः भाजप समर्थक नरेंद्र मोदी भक्त होतो 2014 पूर्वी आणि काँग्रेस विरोधक होतो. पण मला 6 महिने नाही, ऐका ना, तुम्ही असाल, मी म्हणत नाही आहात, असाल. पण आता असं नाही वाटत का भाजप तर याचा दोषी तुम्ही म्हणतात? भाजप दोषी, पण आता विरोधी पक्षाने जी भूमिका मांडली पाहिजे, जो विरोध झाला पाहिजे, त्यात कुठे कमी पडतात? ते कमी पडतात म्हणून तर आज काँग्रेस जनता पार्टीचा उद्रेक झालाय. ते पण काय करणार आहे? आज तुम्ही काँग्रेस सरकार निवडून द्या, ते पण निर्लज्जच आहे. आज भाजपमध्ये 70% काँग्रेस आहे. मी तुम्हाला एक महत्वाचं सांगतो, आज हे भाजप पूर्ण नाहीये. 70% भाजपमध्ये काँग्रेस सरकार चालवतं. जे काँग्रेसच्या काळातले मंत्री नेते आहेत ना तेच भाजप चालवतात. मग काय सिस्टीम बदलणार आहे मला सांगा? उद्या जरी ते सरकार बदललं काँग्रेसचं तर हे इकडे उड्या मारणार, पण सिस्टीम आहे तिथं राहणार ना. सिस्टीम बदलायला पाहिजे. त्यासाठी आज करोडो जनता रस्त्यावर आली आणि हे सिस्टीम जोच तर सुधारणा होत नाही तोच तर या जनतेने रस्त्यावर राहण्याच योग्य राहील. सरकार कोणतं आलं तरी काहीही होणार नाही. हे असं आहे की मी आज गल्लीतला आहे, तुम्ही गल्लीतला आहे, उद्या मी दिल्लीला गेलो, मी दिल्लीतला आहे. सेम असंच झालेलं आहे. गल्लीतच राहतो, दिल्लीत गेला की दिल्लीतच राहतो आणि दिल्लीचे विचारच चालवतो. हे दिल्लीचा विचार सुद्धा गल्लीतल्या विचारासारखा व्हावा म्हणून आज काँग्रेस जनता पार्टीची रस्त्यावर आली. आणि जे पेपर लीक मुळे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागते त्याला आमचा पाठिंबा आहे. सगळे सारखेच आहेत. सगळे सारखेच आहेत. तू एक तरुण आहे, तो वय काय? माझं आता 24 आहे. 24 आहे. तू काय सांगशील? एवढा मोठा protest बघतोय, एवढी मोठी गर्दी बघतोय, काय वाटतंय तुला नेमकं? म्हणजे नाही का, काय एवढी लोक एकत्र येतात? काय येत आहेत? कारण की सरकारने आपलं काम व्यवस्थित केलेलं नाही. का केलेलं नाही? आम्ही इथं काही भिका मागत नाही किंवा आम्ही काय तुम्हाला म्हणतोय का आम्हाला घरी बसला पैसा द्या, घरी बसला जेवण द्या, सगळं द्या. नाही, तुम्ही तुमचं काम करा. बीडमध्ये डेव्हलपमेंट झाली त्यामुळे आम्ही प्लॅटर वाढवतो. अहो 2014ला ज्यावेळेस मी 9वीला होतो त्यावेळेस इथं मेट्रोचं काम सुरू झालं होतं, बरोबर? अजूनही चालू आहे. तर ही 2014ला चालू होतं. आता तुम्ही मेट्रोचं काम वाढून काय डेव्हलपमेंट केली आहे? रस्ते कुठले टिकले आहेत? ब्रिज तर पडतायत आणि ब्रिज असे पडतायत की 4 लेनला मध्येच 2 लेन करतात आणि ही डेव्हलपमेंट आहे. ही कसली डेव्हलपमेंट आणि ही कुठून आली? डेव्हलपमेंट चुकते, त्यांचे सिस्टम चुकते, सगळं मान्य आहे. पण आजचा विषयचा पेपर फुटला. आता तूही काही जरी परीक्षा दिली, आजही विद्यार्थी परीक्षा देतात, भविष्यातही तुझी मुलं देतील, पण कुठेतरी काहीतरी चुकतंय आणि ही सुरुवात आपल्यापासून आहे, असं नाही का वाटत? आपल्यापासून म्हणजे आपण ह्यासाठी काही केलेलं नाही ना. आपण काय केलेलं आहे? आपण थोडी ना म्हणलोय की आम्हाला पेपर द्या. कुठून आग लागल्या, चिंगारी लागल्याशिवाय आग पण निघत नाही, बरोबर? जर तुम्ही वाटताय तर घेणार उभं राहतात. तुम्ही का वाटताय? बरोबर? दारू विकण्याला थांबवलं तर मग दारू पिण्याला थांबतात. तुम्ही जर म्हणताल की आम्ही दारू विकतोय तुम्ही नका पिऊ, शक्यच नाही. दारू विकणाऱ्याला थांबवलं तर दारू पिणारा थांबेल, ही याची खरी बाजू आहे. आणि नाण्याची दुसरी बाजू कोणीच दाखवत नाही. हे खरं आपलं दुर्दैव. मेरा नाम केशव है। मुंबई अंबरनाथ स्वामीनगर से आ रहा हूँ, तमिल इंसान हूँ।
फर्स्ट ऑफ ऑल एवरीवन वनकम वंदनम नमस्कारम नमस्ते। हाँ, मैं इधर अकेला रहा हूँ कि जो नीट पेपर लीक हुआ है, उन जो एजुकेशन मिनिस्टर उनका रिजिग्नेशन चाहिए। रेस्पेक्टेड धर्मेंद्र सर, क्यों रेस्पेक्ट करना जरूरी है कि वो भले गलत इंसान है, हमारा एजुकेशन मिनिस्टर है, वो कैबिनेट मिनिस्टर है, हमारे देश को रिप्रेजेंट करते हैं एज एजुकेशन मिनिस्टर। तो हमको उनको रेजिग्नेशन क्यों चाहिए? उनके इसमें ज्यादा पेपर्स लीक्स हो रहे हैं। अगर उनका काम अगर बराबर करते तो पेपर लीक्स नहीं होंगे। सर बोल रहे कि मतलब एयरफोर्स लाएंगे कुछ एक ग्राम्स ऑफ पेपर के लिए तुम एयरफोर्स इन्वॉल्व करोगे, तो अगर दूसरे देश वाले अपने को अटैक है तो किसको लाओगे फिर? मैंने सर और मेरे सब जगह एक ही बार बोला है कि जो एजुकेटेड बंदे लोग को आप एजुकेशन मिनिस्टर बनाओ। जो एजुकेटेड मिनिस्टर है अभी मैं वो सर, आप क्या पढ़े हो सर? मैं अभी डिप्लोमा कंप्लीट। सर डिप्लोमा कंप्लीट। सर को मालूम है कि 10, 12 ग्रेजुएशन के लिए बोर्ड लगता है, और बोर्ड में ऐसा 3 रात जाना पढ़ना पड़ता है, पहले तो रोना आ जाता है। 10, 12 ग्रेजुएशन बाय एमकॉम डॉक्टरेट बैरिस्टर हो गया सर। ऐसे एक स्टेप बाय स्टेप जो इंसान पढ़ता है, अगर तुमको उनको अगर एजुकेशन मिनिस्टर पर अगर पोस्ट में रखोगे तो उनको पोस्ट का वैल्यू और खुद का वैल्यू पता चलता है। वो बंदा क्या करेगा? हम इतने मतलब स्टेप बाय स्टेप आए, अगर एक पेपर अगर लीक होता तो हम भी आईएएस ऑफिसर नहीं बन सकते थे, हम जो भी डॉक्टरेट नहीं बन सकते थे। ये गलत काम है, नहीं होना चाहिए बोल के हम आ चुके हैं। अगर उनको आप रखेंगे तो वो इंसान मेरे हिसाब से गलत वो नहीं देगा। सही है सर। महाराष्ट्र में आप कब से हो? सब बॉर्न टू बॉटम महाराष्ट्र में से जितना मेरे पेपर महाराष्ट्र में किसने फोड़ा पता है? लीक किसने किया? सब वो पेपर जो निकालने वाले लोग है क्या, वो सिस्टम के लोग है, उन्होंने पेपर लीक किया। अभी अगर डॉक्टर को ही अपन हेल्थ मिनिस्टर अपने को चुकता है सर। हाँ, पहली बात में सर, गलत हर इंसान गलत है सर, जब तक उसका गलत मालूम या पकड़ा नहीं जाता। हम बोलेंगे आज इसने गलत किया, देश में गलत है, मगर तुम उनको उसको फ्रीडम क्यों दिया? मतलब उसका वो आज से नहीं करेगा, वो कब से करते आएगा ना, इतने साल करते अभी क्यों पकड़ा गया? ये सिस्टम के अंदर ही सिस्टम गलत होता है। अगर मैं आप बड़े ऑफिसर हो, मैं छोटे ऑफिसर हूँ, आपने मैंने आपसे बोला सर मैं पेपर लीक कर रहा हूँ, आप क्या बोलेंगे? कितना पैसे मेरे को मिलेगा? अगर मैं आपको देना बंद तो आप मेरे को नाम ये कर देंगे। सर मेरा अगर बात करेंगे सिस्टमेटिक अलग हो जाएगा। मेरा मुद्दा ये है कि जो एजुकेशन रेस्पेक्ट है एजुकेशन में उसको रिजिग्नेशन, वही पोस्ट में बीजेपी का कोई भी नेता हो, कांग्रेस का तो नेता हो नहीं सकता, मेरे घर का नेता कोई नहीं हो सकता, बीजेपी का मतलब इतने सारे एमपीज है, साउथ के एमपीज है, नॉर्थ के एजुकेटेड एमपी को उस पोस्ट में रखो जिसको वो कुर्सी का वैल्यू हो। अभी एग्जांपल मैं अपने साउथ रिप्रेजेंट करता हूँ तमिलनाडु को, उधर 27 जो पहले बार इलेक्शन में खड़े हुए सर, तो इंडिया के सबसे ज्यादा एजुकेशन कैबिनेट तमिलनाडु में भी है सर, पता है? और एक ऑटो चालक इंसान भी एमएलए है। 27 दलित आदमी को ओपन में रख जिताया गया। एक रिवॉल्यूशन बनने के लिए सर टाइम लगता है। हम सिस्टम को गलत नहीं बोलेंगे, सब कुछ गलत होता है, सब लोग गलत हो सकते हैं, हो चुका है, इसको सही करने के लिए सर आप वो कुर्सी से बाहर आ जाओ, किसी को उधर रखो, आप इंस्ट्रक्शन दो कि जो मैंने गलती किया है वो गलती तुम मत करना, नहीं तो तेरा भी कुर्सी चले जाएगा करके। गलत है सर? नहीं, बराबर है। अभी मैं और ही बोल रहा हूँ, महाराष्ट्र में मराठी स्कूल ज्यादातर ज्यादा बंद होते जा रही है। कृपया करके आप मराठी स्कूल को चालू करो। जब मराठी स्कूल को आप चालू करेंगे तभी हम भी जो नॉर्थ इंडियन साउथ इंडियन मराठी जो खूबसूरत जो भाषा है हम भी सीख सके। आप बोलेंगे मेरे सिटी में ओपन करके रखा है, भाई सिटी में हजारों स्कूल्स होते हैं ओपन करने के लिए, हजारों कोचिंग में। जो बंदा 3 किलोमीटर 4 किलोमीटर जाके जो एजुकेशन बनता है उसको 2 किलोमीटर एक उसके गांव में बनाओ। उसके गांव में जाके आप उसको वोटिंग का राइट देते हो तो उसके गांव में एक आप स्कूल ओपन क्यों नहीं करवा देते हो? पॉइंट है। हाँ, मैं बोल रहा हूँ, मैं मुद्दे नहीं, महाराष्ट्र में मराठी मतलब गुजराती में गुजराती स्कूल ओपन करो, यूपी में यूपी स्कूल। हर जो इंसान है उसका भाषा बहुत अच्छा है। इंडिया इसे मतलब बोलता है अलग अलग भाषा के लिए पहचाना जाता है। हम अभी साउथ इंडियन हो गए, केरला हो गया, मतलब तमिल तेलुगु मलयालम, अलग अलग अपना होम लैंग्वेज सीख के रखो। अगर मैं आज अपना लैंग्वेज बोलना बंद कर दूं तो मेरा पूरा जनरेशन बंद हो जाएगा और मेरा जो भाषा खत्म हो जाएगा। अगर मैं अपना वर्ड एक्सप्रेस कर रहा हूँ किसी ना किसी लैंग्वेज के थ्रू कर रहा हूँ, अगर वो लैंग्वेज ही नहीं करेगा तो मैं कैसे एक्सप्रेस करूँ अपने वर्ड को? पॉइंट है। हाँ, मैं महाराष्ट्र के एजुकेशन मिनिस्टर पे मैं एक रिक्वेस्ट करता हूँ कि अपने बच्चों को मराठी सिखाओ। मराठी बोलना कुछ नहीं सर, आप मराठी बोल बड़े इंसान हो, एक छोटे जो खेड़े गाँव में ना सर उधर मराठी पहुंचाओ। उधर मराठी टीचर्स बहुत है सर, डीएड डिप्लोमा बीएड बहुत इंसान है, आप उनको उसका काम दो, काम मरते तक करेगा। टीचर एक ऐसा प्रोफेशन है, खुद अगर मिटे, मैं सब लोग को मैं जीना चाहता हूँ, मेरा ज्ञान मैं दूसरों को बांटू, उसका मतलब टीचर होता है। वो ज्ञान बांटने के लिए इंसान है, मगर तुम उनको मौका तो दो सर। पॉइंट आहे. म्हणजे एक तमिळ आहे त्याबद्दल वाद नाही, तोही आपलाच आहे, पण त्यातून एक तो चांगला निर्देश देतोय की महाराष्ट्रात मराठी का गरजेची आहे.
नुसते मराठी माणसांसाठी नाही, मराठी मुलांसाठी नाही, तर अखंड महाराष्ट्रात जेवढी लोक राहतात, सगळ्या समाजाची असू द्यात, सगळ्या राज्यातली असू द्यात, सगळ्यांना मराठी आलीच पाहिजे आणि ती शिकली पाहिजे. त्यात वाईट काय, हे त्याचं मत आहे. आम्ही तुझ्याच बाजूने आहोत आणि एक दिवस नक्की असं येईल की मराठीच्या बाजूने सगळे असतील. मराठी नहीं बोलने में मारने से अच्छा अगर उनको तुम क्लासेस या स्कूल चाहिए तो क्यों नहीं जा रहे वो सवाल पूछो ना सर. पॉइंट है. हाँ तुम मारेंगे. अगर मैं भी अगर मेरा मेरा मेरे घर पे आके तो मेरा लैंग्वेज बात में मुझे गुस्सा आएगा, मैं क्या करूंगा, वो गुस्से को मैं आजा बैठ मेरे साथ रहे, मेरे साथ घूम, मराठी सीख ले. अगर तो पढ़ना नहीं हो तो बोलना तो सीख ले. अगर बात करने मेरे साथ घूम, दोस्ती बना, मैं बोल रहा थोड़ा थोड़ा सीख. अगर उसको तुम मारेगा वो भाषा के खिलाफ उसको विरोध जनत हो जाएगा. वो ऐसा मत करो सर. भाई अभी मैं आपको वही आप स्टार्ट अभी आया उसको मालूम नहीं पड़ा आपको, अब स्टार्टिंग में तो मालूम पड़ जाता है. ये बोलते अभी आप बोल रहे आपके साथ कितने साउथ इंडियन फ्रेंड है सर? आपके 2 मिनट सर, आपके साथ कितने साउथ इंडियन फ्रेंड सर? नहीं, कैमरा भाई मेरे साथ जो मराठी जितना मैं रहता हूँ साउथ इंडियन सर, मैं ट्राई कर रहा हूँ मैं अपने सराउंडिंग मराठी लोगों को इकट्ठा कर सीखने के लिए. क्यों? जिधर मैं रहता हूँ उधर मैं फर्स्ट बनता है, उधर का लैंग्वेज सीखे, उधर का धरती का सम्मान कर. मैं किधर से भी आऊँ तो मुझे सीखने के लिए उधर जगह तो छोड़ो, तुम स्कूल तो ओपन करो. अगर एक गवर्नमेंट अगर प्राइवेट स्कूल इतने अच्छा अगर फैसिलिटी है तो गवर्नमेंट स्कूल, तो गवर्नमेंट के पास इतने सारा फंड्स है तो गवर्नमेंट स्कूल खड़ा मतलब बंगाल ऐसा क्यों है? तुम वो फैसिलिटी इस पे क्यों नहीं आते हो? बच्चा अगर तुम उसका लैंग्वेज अगर स्कूल बराबर रहेगा तो कोई भी जाएगा स्कूल में. भाई एजुकेशन सेम है. तुम प्राइवेट को मतलब अलग इस पे देख रहे हो, गवर्नमेंट को अलग इस पे देख रहे हो, ऐसा नहीं होता ना सर. मैं ये नहीं बोल रहा हूँ सब नेता को गवर्नमेंट स्कूल के बैठा नहीं, जिसको जिधर मर्जी है उनको उधर पढ़ने दो, मगर गवर्नमेंट स्कूल को अच्छे से डेवलप करो. बारिश में पानी गिरना नहीं मांगता सर, बारिश गिरना नहीं पड़ता. पीने के लिए पानी रखो स्कूल में, एक नॉर्मल बेस, पंखा से हवा मतलब आवाज नहीं हवा आए, लाइट से चमकाए नहीं मतलब रोशनी दे, वैसा स्कूल डिस्कवर करो सर. सीखने के लिए बहुत लोग. जिसने पेपर लीक किया वो अंदर के सिस्टम के ही लोग थे. बरोबर. ऐसा एक्सक्यूज देके हम लोग का डिफेंस सीक्रेट्स और कुछ भी सीक्रेट्स लीक हो जाएगा तो चलेगा क्या? ये तो मिनिस्टर का ही काम है, राइट? आपके पास स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज है, चीजें ट्रैक करने के लिए फैसिलिटीज है, राइट? तो आप ट्रैक करो ना. इसके लिए इवन दो जो टीचर्स जिसने सेट किया पेपर उनका ही गलती है, लेकिन गलती स्टिल मिनिस्टर का भी है. तुमको उधर पहुंचाया ताकि एग्जैक्टली हमने तुमको उधर पहुंचाया कि तुम ये सब चीजें मत करो. चलो 1 साल हुआ, 2 साल हुआ, 3 साल, हर साल मतलब हर साल हो रहा है, मतलब तो तुम तो उसको देख के अनदेखा कर रहा है ना. प्रॉब्लम इसके लिए इवन दो सिस्टम के लोग ही कर रहे हैं, बट अगर जिस बंदे को सिस्टम सेट करने के लिए रखा है उसके अंदर रहते रहते हर साल ही अगर हो रहा है तो वो तो बंदे की प्रॉब्लेम है ना. पॉइंट हा खरा पॉइंट आहे की यातून त्यांना सिद्ध करायचंय की का राजीनामा हवाय. हा त्यांचा पॉइंट आहे की कोणीतरी जबाबदारी घेणं गरजेचं आहे आणि मला नाही वाटत त्यात त्यांचं काही चुकतंय. बरं तुम्ही जे म्हणालात की मारणं आपण स्वतःहून मारत आपण स्वतःहून नाहीच, कोणी विरोध करतं तेव्हा आम्ही काहीतरी बोलतो. नाहीतर आमची तयारी शिकवण्याची आहे, आमची समजवण्याची तयारी आहे. भाऊ आमच्या सोबत राहा, शिकून घे, समजून घे, हीच तयारी आमची पण आहे. सर आप महाराष्ट्र में सर आपने कभी मराठी में अपने जिंदगी में कभी एक फ्री मराठी क्लास आपने किसी को नॉन महाराष्ट्र को लिया है? सेम लॉ कर रहा हूँ सर, मैं भी लॉ कर रहा हूँ सर. जो मेरे सराउंडिंग में नहीं कर रहे ना सर, आप कर रहे हो सही बात है सर. मैं बोल सर मेरे सराउंडिंग में तमिल है सर, मैं भी जानता हूँ कि मराठी फ्रेंड्स मेरे पास ज्वाइंट हुए. भाई तू क्या मद्रासी जिधर रहता तो मराठी में से बात कर, बड़े गलत ही सही तो बात तो कर. मराठी अक्षर एक वर्ड गलत होता है ना सर, प्रोनाउंसिएशन तो गलत मीनिंग में चले जाता है, बेहतर है सर. तो उस टाइम तो मारने से चाहे गलत है बोल के तुम वो संभालेंगे. अगर मैं मराठी सीख रहा हूँ सर, कौन से भी कोई मुझे गाली सिखाया जाता है, क्या सिखा रियलिटी है सर. मैं बोल रहा हूँ मैं मराठी सीख, ये पहले तो गाली सीख. अगर मैं वही गाली बाहर बोलूं तो मुझे मारते, तो मराठी का अपमान किया, सिखाए कौन मुझे? मैं अजून तुम्हाला एक पॉइंट बोलतो. माझं नाव अमन मिश्रा आहे, ठीक आहे. मी बिहारवरून आहे, ठीक आहे. मी मुंबईला लहानपणीपासून राहतो, बॉर्न अँड ब्रॉट अप मुंबई. माझी मराठी छान आहे. मी कोणाला बोललो तर त्यांना कळत नाही की मी बिहारचा आहे, बरोबर. कारण का आम्हाला शिकवलं गेलं होतं स्कूलमध्ये की आम्हाला मराठी सब्जेक्ट होता. पण तुम्हाला एक मी सांगतो, जरी शिकवला, जरी आम्हाला मराठी सिलेबस होता त्याला एवढा इम्पॉर्टन्स नव्हता. म्हणजे मार्किंगसाठी कशाला कुठल्या सब्जेक्टला इम्पॉर्टन्स असतो? मॅथ, सायन्स, इंग्लिश, हिस्ट्री, ज्योग्राफी सगळ्यांना असतो. लैंग्वेज कधीच नसतो. तर लोकांची हे नाही की मैं ये नहीं बोलूंगा कि लोगों को सीखने का इच्छा नहीं है, ठीक है. जो महाराष्ट्र जो सरकार है, ठीक है, और जो महाराष्ट्र के लोग हैं उन्होंने भी मराठी को सिखाने के लिए या सीखने के लिए इंपॉर्टेंस नहीं दी. आप स्कूल लेवल पे भी तो इंपॉर्टेंस दिखाओ ना. हमेशा जो लैंग्वेज है हमेशा वो उसको एज अ ऑप्शनल ही रखते, एज अ सेफ सब्जेक्ट रहते कि इसमें तो हो ही जाएगा. उसको इतना सीरियसली दिया ही नहीं है. और जो बंदा
लैंग्वेज में करियर भी करना चाहे, ठीक है, उसका क्या करियर है? एट द एंड ऑफ द डे रिसर्च होगा या टीचिंग होगा, राइट? उसके अलावा ल्यूक्रेटिव करियर जिसको बोलते हैं, जिसमें पैसा बहुत मिलता है, वो करियर तो नहीं है, राइट? तो आपने वो अपॉर्चुनिटी भी नहीं बनाया, बट आपको चाहिए कि लोग फॉलो भी करें, वो कैसे होगा? सुरुवात हमसे होनी चाहिए आणि नक्कीच आम्ही प्रयत्न करू सुरुवात आमच्यापासून हमसे भी हमको भी हम शुरुआत करने में तैयार है मगर एक अच्छा इंसान हमको प्यार से कोई मराठी सिखाने मौका दो केलं कोण सीजेपीने आज देशभर ही आंदोलन सुरू केली आहे पहिले जंतर मंतरला आलं आता पुण्यात होतंय यांचा मुख्य विषय अख्ख्या जगासमोर आहे पण यावर कोणीच बोलत नाही फक्त सीजेपीचे लोक बोलतात आज आपण जर इथे बघितलं तर भरपूर वेगवेगळ्या पार्टीचे लोक आलेले आहेत. असं नाही आहे की फक्त सीजेपीचेच लोक आहेत. भरपूर पॉलिटिकल पार्टीज कडून लोक सपोर्ट करायला आलेले आहेत, समर्थन करायला आले आहेत. कारण हा मुद्दा कोणत्या एकट्या पार्टीचा किंवा कुणाचा घरगुती मामला नाही आहे. हा जर बघितला तर संपूर्ण आपलं जे भविष्य आहे देशाचं, जे आपलं युथ आहे त्यांचा मुद्दा आहे. त्यासाठी हे सगळे रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि म्हणूनच आम्ही सुद्धा समर्थन करायला आलेलो आहोत. कारण पुण्यात आम्हीही समाज कार्य करतो आणि अशा मुद्द्यांवरती आवाज उचलणं आणि अशा मुद्द्यांना सपोर्ट करणं हे आमचं काम आहे आणि हे आम्ही करणारच. कारण आपण ह्या देशाचे जागरूक नागरिक आहोत आणि संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे. जिथे चुकीचं होतंय तिथे आपल्याला आवाज उचलणं गरजेचं आहे. इथे काही लोक डिबेट करतायत किंवा काय डिबेट करतायत किंवा काय विरोध करतायत नाही का त्यांना इथं खरं बोलवलेलं नव्हतं ती आलीच स्वतः यांना काय सांगा. पण मला असं वाटतं जिथे आपण काहीतरी चांगलं करायला जातो तिथे वाईट लोकही येतात आणि सगळ्या सरकार विरोधी जेव्हा आपण बोलायला लागतो किंवा आपले हक्क मागायला लागतो, जेव्हा आपल्या अधिकारांवरती बोलायला लागतो तेव्हा विरोध करणारे भरपूर अंधभक्त असतात. आणि मला असं वाटतं की आज आपण सगळे रस्त्यावरती उतरले आणि सरकारसाठी आपण प्रश्न विचारतो म्हटल्यावरती आपण हे दहशतवादी झालेलो आहोत, आपण आतंकवादी झालेलो आहोत, आपण देशद्रोही झालेलो आहोत. आणि सरकार विरोधी बोलणं किंवा सरकारला प्रश्न विचारणं हे जनतेचं काम आहे आणि हे प्रत्येक जागरूक जनता आणि प्रत्येक जागरूक व्यक्ती करणार. तो जो दादा आहे तो त्याने अभिजित दिप्ते म्हणून त्याने अमेरिकेतून हा प्रोटेस्ट सुरू केला. याला आज एवढी मोठी चालना मिळत गेली पण काही लोक म्हणतात मॅनेजमेंट आहे याच्यामुळे काहीतरी ऑर्गनायझेशन याबद्दल काय सांगा. मला असं वाटतं की याला पॉलिटिकल अजेंडा आपण बनवला नाही पाहिजे. फक्त आपल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून आपण रस्त्यावरती उतरलेलो आहोत. कारण वर्षानुवर्ष अभ्यास करावा लागतो, एमपीएससी असू दे, युपीएससी असू दे, नीट साठी असू दे आणि त्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. 24 तास लोक अभ्यास करत असतात, लायब्ररीमध्ये बसून असतात. तर आपण त्या विद्यार्थ्यांसाठी आलेलो आहोत ना की कुठल्या पॉलिटिकल गोष्टीसाठी. आणि अभिजित दिपकेंनी अमेरिकेतून चालू केलं ही चांगली गोष्ट झाली. कारण तो डोमेन तिथला असल्यामुळे त्यांचे पेजेस सुद्धा डिलीट करता नाही आले गव्हर्नमेंटला. जर ते भारतात सुरू झालं असतं तर हे मुवमेंट पहिलाच बंद करण्यात आलं असतं आणि आज आपला आवाज दाबण्यात आला असता. तुमचा सपोर्ट आहे पूर्ण प्रोटेस्टला? माझा संपूर्णपणे सपोर्ट आहे विद्यार्थ्यांना आणि हे जे मुवमेंट स्टार्ट झालेलं आहे किंवा ज्या गोष्टीसाठी मुवमेंट स्टार्ट झालेलं आहे त्याला मी संपूर्णपणे सपोर्ट करते. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे ते प्राशन करणार ते गुरगुरणारच. आणि पुणे आपलं हे शिक्षणाचं माहेरघर आहे. त्यामुळे शिक्षणाचं महत्व हे सर्वांना कळणे गरजेचं आहे आणि हे सगळे शिकलेले आहेत म्हणून आज हे रस्त्यावरती उतरून सरकारला प्रश्न विचारत आहेत.